निवलीपाडा क्या बात आहे. दोन्ही संघांना देऊयात खूप सारे शुभेच्छा. आणि इथे मात्र 3 षटकांची मॅच असेल. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनोज. सलामीची जोडी मध्ये आतमध्ये गुरु आणि त्याच्या सोबतीनं बाहुबली द ग्रेट खाली. बॉल द्यायचा. यस बॉल द्या. मॅचला आता मात्र सुरुवात होईल. आज चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल कारण की अंतिम मॅच आजच्या दिवसातील. आणि इथे मात्र अंतिम मॅचला सुरुवात होते. कुठला संघ जिंकेल कुठला संघ हारेल हे देखील पाहायला मिळेल कारण की आतापर्यंत चांगला खेळ राहिला दोन्ही संघांच्या माध्यमातून. यस मॅचला सुरुवात. सलामीची जोडी गुरु त्याच्या सोबतीनं प्रदीप. आणि दोन्ही संघांना देवत आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आमचे हेमंत पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात कुंभारनी संघाला. मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू ऑन द मार्क. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनोज. हो पहिला चेंडू इथे मात्र खोदून काढलाय परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू होते डॉट. 3 षटकांची मॅच त्या अनुषंगाने इथे मात्र जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडाव्या लागेल कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं मानिवलीपाडा संघाने 50 धावा चेस केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने इथून मात्र 40 धावांपर्यंत मजल मारावी लागेल कारण की 3 षटकांची मॅच आहे. हो फटका दमदार आडव्या पाट्या ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडूला गॅदर केला. फेकी देखील ऍक्युरेट. स्ट्राईक एंडला आणि तत्पूर्वी मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता मात्र श्री गणेश होतोय गावदेवी उंभारणी या संघाचा. अशा दिवसामध्ये ही अंतिम लढत जो संघ जिंकेल तो संघ आणि त्या गावाच्या दिशेने इथे मात्र एकता चषकाची एक चमचमाती आकर्षक ट्रॉफी जरूर जाईल आणि संधी असेल कारण की आता मात्र क्रिकेट शेवटच्या टप्प्यात आला. अंतिम काही स्पर्धा शिल्लक आहेत आणि या हंगामामध्ये गावदेवी उंभारणी संघाला ही संधी असेल. गावदेवी उंभारणी संघाने आतापर्यंत एकही या अंगामध्ये ट्रॉफी मारली नाही आणि मानिवलीपाडा संघाने देखील एक ट्रॉफी मारलेली आहे. तर नक्कीच अजूनही एक ऍड करायची असेल तर संधी त्यांना देखील असेल. दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीचे संघ आहेत. खेळ देखील चांगला राहिला होता दोन्ही संघांच्या माध्यमातून. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असं बॅटर द ग्रेट बाहुबली द ग्रेट खाली. 52 धावांची आक्रमक खेळी साकारली होती पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या मॅच मध्ये. हो इथे मिस्टर क्या बात आहे. ज्या फिल्डर साठी क्षेत्ररक्षणाचं जाळं बिनलं होतं त्या जाळ्यामध्ये प्रदीपला अडकवलं आणि प्रदीपच्या खेळीचा अंत बॅक टू द पवेलियन. विकेटची प्राप्ती होते. दरम्यान प्रदीप निराश पावलांनी तंबूच्या आशाला परततोय कारण की विचार केला तर चांगली कामगिरी केली होती परंतु शेवटच्या अंतिम मॅचला त्याची ही विकेट फार महत्वाची असेल गावदेवी उंभारणीसाठी आणि मानिवलीपाडा या संघासाठी नक्कीच महत्वाची कामगिरी राहिली. नेक्स्ट बॅटर मधाच्या आतमध्ये विकीला आपण पाहतो आणि आता मात्र विकी आणि त्याच्या सोबतीनं गुरुला संघाचा डाव सांभाळावा लागेल. चांगली रणनीती चांगली कामगिरी आखावी लागेल कारण की इथून मात्र धावा फार कमी बनल्यात. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी पाहतोय मनोजच्या माध्यमातून. एक विकेट घेतली आणि फक्त एकच धाव आतापर्यंत धाव फलकावरती जोडलाय. गोलंदाज तयार ऑन दी मार्क मनोज. ओ फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. धावबाची संधी. ओ डायरेक्ट हिट जर लागला असता तर धोक्याची घंटा पुनश्चा वाजली असती. आज बॅटर मधाच्या आतमध्ये विकी साठी कारण की पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर पोहोचले देखील नव्हते परंतु नशिबाची साथ देखील मिळते. परंतु एका बाजूने मनोज दमदार गोलंदाजी करतोय.
धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धाबा, 1 गडाच्या मोबदल्यामध्ये गावदेवी उंभारणी. हो, फटका दमदार आहे क्षेत्ररक्षक. तिथे मात्र कमालीचं पाहायला मिळालं. मागील मॅच पासून मानिवलीपाडा संघानं कमालीचं प्रदर्शन केलं, परंतु एका बाजूला आपण उंभारणी संघ पाहतोय. धावांचा आलेख उंचावा लागेल. त्यांची गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. आपण पाहिलं होतं मागील मॅच मध्ये दमदार गोलंदाजी राहिली होती. आणि इथे मात्र जर 30 धावा जरी बनतायत तरी मात्र एक फायटिंग स्कोर क्रिएट करेल आणि त्याचा प्रयत्न करावा लागेल. 3 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ बॅकफुट पंच, क्या बात आहे. परंतु क्षेत्ररक्षक पाठलाग करता बॅकफुट पॉइंटच्या दिशेने भरता वेगाने चेंडू फरार होते. ओ आउटफील्ड फास्ट, चेंडू फरार, सीमारेषा पार, धमाकेदार हा येतोय चौकार. क्षेत्ररक्षक एवढ्या वेगाने गेला होता की नक्कीच आपण पाहू शकता पार्किंग लॉट मध्ये प्रेक्षकाची गाडी देखील होती, त्या गाडीवरती जाऊन धडकला. कॅमेरा वर्क देखील आमचं तितकं चांगलं आहे. सिंगल कॅमेराने इथे मात्र चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय. 10 क्रिकच्या या वाहिनीच्या माध्यमातून अनेक गावागावामध्ये शहरामध्ये आपली नक्कीच दमछम सोडत असताना हे चॅनल आपण पाहतोय. क्वालिटी विथ क्लॅरिटी नेहमीच आपण पाहतोय. त्यांचं स्लोगन देखील आहे आणि तितकीच चांगले असे ऑपरेटिंग आमचे निलेश भोईर असतील आणि त्याचबरोबर आमचे धनेश मात्रे असतील आणि आमचे कॅमेरामॅन बाबू रॉय यांचं देखील. दमदार कामगिरी राहिली आतापर्यंत. चांगले इनिंग देखील राहिले. मार्चला सुरुवात होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनीष. हो, इथे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी इथे मात्र नो+1 नो चेंडू मधाच्या आतमध्ये. पंच ओव्हर स्टेपचा हा नो दिलाय पंचांनी. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती 9+1 आणि असा मात्र हा फ्रीटचा चेंडू. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट आणि आता मात्र संधी असेल मोठा फटका मारण्याची. मधाच्या आतमध्ये फलंदाज विकीला संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल. फ्रीटचा चेंडू आहे. ओ हा चेंडू देखील वाईट चेंडू होतोय. इथे मात्र अवंतरच्या धावा दिल्या जातात या षटकामध्ये. गोलंदाज मनीषच्या माध्यमातून फ्री हिट कंटिन्यू असेल, संधी असेल. चला आपण लगेचच मॅच ऑन करा प्लीज. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. फ्रीटचा चेंडू कंटिन्यू असेल. अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आताच्या आतमध्ये मनीषला आपण पाहतोय, कारण की इथून मात्र धावा नक्कीच धावफलकावरती जोडाव्या लागतील. चांगलं प्रदर्शन, चांगला खेळ अशा दिवसामध्ये पाहायला मिळतो. दोन्ही संघांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी राहिली आहे. फ्री हिटचा चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉल. अवे ऑफ दी चेंडू पिच केला आणि बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. हा डॉट बॉल मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती जरूर जोडल्यात, परंतु इथून मात्र अजूनही चेंडू शिल्लक असतील या षटकातील, ते म्हणजे 5. कमबॅक केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. ओ फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र कमालीचा झेल. पंचांनी नो घोषित केला. यस, पंचांनी नो घोषित केला होता, आधीच नो घोषित केला होता पंचांनी आणि त्या अनुषंगाने हाईट फॅक्टर इट्स अ बीमर आणि इथे मात्र नक्कीच वेस्ट ऑफ हाईटचा नक्कीच या ठिकाणी मात्र हा चेंडू. पंच आमचे ऑफिशियल पंच आहेत, नक्कीच त्यांच्यावरती आपण कुठलाही दबाव टाकू शकत नाही.
पंच निर्णय अंशापर्यंत पोहोचवायचा. येस नो असेल. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चला आपण मॅच ऑन करायच्या. 9+1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. हाफ रीडचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र स्ट्राईक हँडला असं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मधाच्या आतमध्ये अर्थातच गुरु. ओ फटका दमदार आहे हा मिस्टामेक आहे परंतु फील्डचा चेंडू आहे त्याच्यावरती झेल ठरू टिपलाय. फेकी देखील अॅक्युरेट पाहायला मिळाली आणि तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 14. धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. हो इथे मात्र आडव्या बॅटने साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला सज्ज आणि एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 15 धावा आहेत. हो फटका दमदारा. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक भरता वेगाने जातात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो काय सुरू आहे मधाच्या आतमध्ये पाहावं लागेल कारण की 2 धावा होत्या तिथे मात्र या तब्बल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 1 शॉट. क्या बात आहे. गरिबी में आटा गेला. दुष्काळात 13वा महिना ना त्याच प्रात्यक्षिक उदाहरण मधाच्या आतमध्ये 3 धावा जरूर शिवाशा कंदने पळून काढल्या होत्या परंतु बाट या ठिकाणी मात्र नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचवली नव्हती. त्या अनुषंगाने या 2च धावा असतील आणि धावसंख्या 200 मधीन जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. हो फटका दमदार आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून येतील आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. आपण त्याच्या स्वरूपाने धावा जरूर आल्यात परंतु एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. मनीषने देखील चांगली गोलंदाजी राहिली त्याची देखील या षटकामध्ये. ओ दांडी दांडी गोल. यू मिस. आय डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती आणि अंतिम चेंडूवरती आले इथे विकेट आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18 आणि मैदानाच्या आतमध्ये विकी होतोय बात. बॅक टू द पवेलियन. चला नवीन बॅटर रोहित आपण लगेचच जा. प्रशांत आपण लगेचच जा.
धावसंख्या धावफलकावरती 18 धावा आहेत. 18. गोलंदाज तयार ऑन दी मार्क. ओ फटका दमदारा, उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र आणखी एक विकेटची प्राप्ती. तू चल मी आया अशी परिस्थिती मला आतमध्ये फलंदाज गुरु इथे देखील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. गोलंदाज प्रेम आले अंतिम षटकामध्ये आणि प्रेमने इथे पहिल्याच चेंडूवरती इथे विकेट्स घेतला. फटका दमदार होता परंतु एलिमिनेशन नव्हता स्ट्रोक मध्ये आणि त्याच्यावरती इथे मात्र विकेटची प्राप्ती करून दिल्या. कमालीची फटकेबाजी, कमालीचं प्रदर्शन सुरू आहे. मानविले पाडा संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे. मागील मॅच मध्ये 50 धाबा त्यांनी चेस केल्या होत्या. आता 30 धाबा जरी धावफलकावरती जोडल्या तरी सुद्धा एक फायटिंग स्कोर मानला जाईल कारण की फटकेबाजी दोन्ही बाजूनी होईल यात मात्र शंका नाही आहे. दिनेशने देखील चांगली फटकेबाजी केली होती. विशालने देखील मागच्या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी केली होती आणि 50 धाबा चेस केल्या होत्या आणि आता मात्र धाबा धावफलकावरती फक्त 18 आहेत. परंतु गोलंदाजी उंबारणी संघाची देखील तितकीच चांगली आहे. म्हणजे बॅटल नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार, पुनश्च सज्ज ऑन दी मार्क. ओ ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. राकेश नवीन बॅटर मध्ये आतमध्ये सज्ज झालेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. येणारे 5 चेंडू हे निर्णायक असतील दोन्ही संघांसाठी कारण की इथून मात्र चांगला संघर्ष करावा लागेल. आज चांगली कामगिरी देखील करावी लागेल. हो आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. 8 चेंडू होते डॉट. प्रदीप जसे बाद झाले तसा मात्र धाबांचा ब्रेक कमी लागला. नक्कीच त्याच्यावरती अपेक्षा होत्या. एक चांगली फायटिंग स्कोर त्यांनी क्रिएट करून दिली असती परंतु तदनंतर धाबा बनवता आला नाही. गुरु प्रयत्न करत होते त्याच्या सोबतीने विकी देखील प्रयत्न करत होते परंतु त्यांना देखील निराश राहिलं झालं. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने गेला बॅकवर्ड पॉइंटला आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेरी दुहेरी आकड्याने फारसा फरक पडणार नाहीये मानिवली पाडा या संघाला कारण की त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप देखील तितकाच खोल आहे आणि इथून मात्र धावा धावफलकावरती आपण पाहिला तर 20 धावा आहेत आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणारे 3 चेंडू आता मात्र निर्णायक असतील. 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे जर एक फायटिंग स्कोर क्रिएट करायचा असेल कावदेवी उंभारणीला तर इथून मात्र 2 फटके मारावे लागतील. हो इथे मात्र शॉर्ट टर्म पुल केला परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. हो इथे झेल ड्रॉप. साधा सोपा असा झेल होता परंतु तो ड्रॉप झाला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच नेहमीच आपण म्हणत असतो परंतु इथे मात्र हा साधा सोपा असा झेल ड्रॉप झाला आणि तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावरती 22 22 धावा. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो फटका दमदार आहे परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि फेकी देखील अॅक्युरेट आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ओ युटी फलंदाज होते बाद. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आहेत आणि आता मात्र अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये. हो इथे मात्र पंचांनी वाईड घोषित केला. अतिरिक्त उसली 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जाईल आणि दुसरा चेंडू देखील असा हाताला तर लगेचच दंडित केलं जाईल गोलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. याच्यावरती षटकाला तर धावसंख्या 30 होईल यात मात्र शंका नाही परंतु डॉट आला तर 24. ओ फटका दमदार आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पुणेच्या झेल ड्रॉप आणि तत्पूर्वी ओहो इथे मात्र मनोजच्या माध्यमातून झेल ड्रॉप झाला आणि या 2 धावा धावफलकावरती 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 27 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 27 धावेची गरज आहे आणि फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो
थँक्यू सो मच विश्वास केणे. क्वार्टर फायनलची ही लढत, जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश करेल. सर्वांचं विशेष धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आमचे आयोजन कमिटीचे दिनेश मगर असतील, करण मगर, नितीन पवार, बंटी मगर असतील, धनेश मगर, सुजल गायकवाड, रवींद्र मगर, नितेश मगर, गणेश गायकवाड, प्रवीण गाडे समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे विशेष धन्यवाद व्यक्त करतोय आणि खूप खूप आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे सुदीप अंबावणे पंच, आकाश धुमाळ, ॲडव्होकेट प्रवीण गायकवाड, करण मगर ज्यांनी आज चांगली पंचांची भूमिका साकारली त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच आमचे 10 क्रिकचे धनेश, ऑपरेटर तसेच स्कोरर निलेश आणि आमचे कॅमेरामॅन आकाश यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि आमचे गुणलेखक कल्पेश मगर आणि करण मगर यांचं देखील विशेष धन्यवाद. जाऊया मॅचकडे. शरीराचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका, सारं जग जिंकायचं आहे, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय जाऊ नका, जिंकल्याशिवाय जाऊ नका. अजिंक्यपदासाठी सुरू असलेली ही स्पर्धा 32 संघाचा या स्पर्धेमध्ये समावेश होता. आज 8 संघ इन ऍक्शन मध्ये होते, त्यातून 6 संघाने परतीचा प्रवास केलेला आहे. उरलेले 2 आहेत आणि त्यातून एक संघ जो मात्र सेमीफायनल नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि सध्या तरी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय हनुमान मानविलीपाडा संघ विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी विजयाचा अश्वमेध या क्रीडांगणावरती घोडदौड करत आहे. 27 धावांचं लक्ष असताना धमाकेदार हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. 4 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांची ही मॅच सूर्यदेवता आस्थाला चाललेल्या आहेत. एकता ट्रॉफी मधील हा क्वार्टर फायनलची लढत आपण पाहू शकताय. खराब क्षेत्ररक्षण, बॅकिंग देखील खराब आणि इकडे चेंडू मात्र सीमा पार चाललाय, पाठलाग केला जातोय आणि अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला मात्र तिथं अडवलं जातंय. क्वार्टर फायनल मध्ये अशा प्रकारचं समीकरण झालं तर कदाचित क्रिकेटला हे मात्र कधीही मान्य नसतं. क्रिकेट खूप निर्दयी खेळ आहे आणि ज्या वेळेला तुम्ही चांगलं काम कराल, तुम्ही किती मोठे खेळाडू असाल तर तुमची कामगिरी चांगली होईल. आणि तुम्ही कितीही कमकुवत खेळाडू असाल आणि तुमची कामगिरी चांगली असेल तर क्रिकेट तुम्हाला शाबासकी देईल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 6 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅक ऑफ द लेंथ या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जबरदस्त बॉल इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. उरलेले चेंडू इथे शिल्लक असतील 14 आणि 21 धावांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहू शकता या पंचांचा इशारा जो मात्र आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. पंचांचा इशारा पोहोचलाय, यासाठी वाईट. धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचली आहे 7 या आकड्यावरती. कोण कोणावरती मात करेल हे आपल्याला पाहायला भेटेल. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. इम्प्रोवाइज पद्धतीने या ठिकाणी ओहो काय झेल पकडलाय द ग्रेट खाली. बॅटिंग मधून मात्र चांगल्या धावा पाहायला भेटल्या नाही, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब, चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय. फलंदाज इथे मात्र बाद होत असताना पहिला या ठिकाणी धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. उद्या येणारे संघ जर आपण पाहिलं तर पहिली मॅच नालिंबी रतिक आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी नांदप. दुसरी मॅच असेल जय हनुमान मांजरी आणि त्यांच्या अगेन्स्ट राजे छत्रपती अनखरपाडा. आणि तिसरी मॅच असेल श्रीराम स्पोर्ट कोंडिरे आणि गावदेवी नांदप गणेश अशी मॅच असेल. त्यानंतर शेवटची मॅच असेल गावदेवी फळेगाव आणि जय हनुमान ठाकूरपाडा. अशी ही लढाई आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शन मध्ये ह्याच मैदानावरती
क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र आपल्याला पाहायला भेटेल. आणि जबरदस्त बॉल अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी उसले देखील समप्रमाणात पाहायला भेटली आपल्याला. चांगला बॉल इथे मात्र हाताळलाय. क्वार्टर फायनलची ही लढत जो जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. तालीम ही दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल है आसमान की. आज इथे तुम्हाला खऱ्या अर्थानं दाखवायचं आहे. 12 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे. पहिले षटक समाप्त झालं. आता चर्चा इथे मात्र होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 12 चेंडू 20 धावा. मॅच अजूनही 50-50 मध्ये नक्कीच आहे. काही घडू शकतं मॅच मध्ये. काहीसे डॉट बॉल इथे मात्र आले तर मैदानाच्या आतमध्ये इथे जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि हे डॉट बॉल काढण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गुरु मात्र आलेला आहे. 27 धावा. हॅलो हॅलो. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 20 धावांची गरज आहे. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गुरु. खूप लांब पल्ल्याची त्याची रणप आहे. और तो विकेटने जाईल. हो इथे मात्र खराब बॉल आपल्याला पाहायला भेटला. अगदी लूज न सुरुवात झाली त्याच्या वतीनं व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. अजूनही 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 19 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. संध्याकाळचं सत्र अगदी सूर्यदेवता मार्गाला चाललेले आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये अजून काही रंग या ठिकाणी भरत आहे या क्रीडांगणाला. टप्प्याचा बॉल, अप्रतिम बॉल आणि या मोमेंटला हा बॉल जणू काही आत्मविश्वास वाढवणारा हा चेंडू आपल्याला पाहायला भेटत आहे. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आज आपल्याला पाहायचंय क्वार्टर फायनलची मॅच. एका बाजूला संघ आहे गावदेवी उंबारणी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान मानुलीपाडा संघ. विजयाचा अश्वमेध इथे मात्र घोडदौड करत आहे. जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. जबरदस्त बॉल, काय गोलंदाजी आहे त्या ठिकाणी. अगदी आपण पाहिलं तर चेंडूने मात्र उसळी घेतली नाही. अगदी पाहता क्षणी फलंदाजाला 4 मुंड्या चित्त केलंय. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू इथे शिल्लक असतील आपण विचार केला तर 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. कभी बाजी इधर कभी बाजी उधर असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 50-50 चा मामला आपल्याला पाहायला भेटत आहे. हो इथे मात्र ड्राईव्ह केला आहे. अगदी जबरदस्त ड्राईव्ह समिली लगत फटका आपल्याला, परंतु तितकंच बेहतर क्षेत्ररक्षण. एका चेंडूवरती 3 कार्य. अगदी आपण जर बॉल पाहिला तर ह्या मोमेंटला जो टाकण्याची गरज होती तो चेंडू इथे मात्र टाकला. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह देखील अप्रतिम पाहायला भेटला, परंतु अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण देखील तितकंच लाजवाब बेहतर आपल्याला पाहायला भेटत आहे. कारण की शेवटच्या मोमेंटला ही मॅच आहे. आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच. जो जिंकेल मात्र तो विजयाच्या दिशेने घोडदौड कायम ठेवेल. इथे मात्र आडव्या बॅटनं स्विप शॉटचा फटका खेळायचा होता. गुडघा टेकला होता, परंतु लेग साइड लेग स्टंप पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. यस इट इज अ वाईड. धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 10 धावा. आता 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 17 धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहू शकताय. इथे फुलटॉस बॉल होता. जबरदस्त फटका. चेंडू मात्र सीमा पार. संघर्षाचा शंखनाद फुंकलाय. षटकार. आता 8 चेंडू मध्ये 11 धावांची 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. प्रत्येक मोठा फटका इथे मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढेल जय हनुमान मानुलीपाडा संघाचा आणि प्रत्येक डॉट बॉल आत्मविश्वास गावदेवी उंबारणी संघाचा वाढणार आहे. दोन्ही संघाचे चाहते मॅच अगदी डोळ्यात तेल घालून मात्र नक्कीच पाहत असतील. इतकी जबरदस्त मॅच स्लॉट मध्ये आणि चेंडू मात्र पार्क झालाय. पार्किंग लॉट मध्ये बिगेट. षटकार. काय जबरदस्त. आणि नक्कीच त्या ठिकाणी आमचे सुदीप अंबावणे सरांनी मात्र जो इशारा दिलेला आहे
कुठेतरी हॅरी सर मात्र त्यांच्या अंगात येतील का काही अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे आणि आता जिंकण्याचं समीकरण जर आपलं चेंडू शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. एक विजयाचा फटका फलंदाज विशालच्या बॅटमधून विजयी षटकार आपल्याला पाहायला भेटेल का? नाही, अजूनही आपण जर पाहिलं तर मॅच अजूनही आहे. व्हाईट बॉल आला या ठिकाणी आणि आता फक्त 4 धावांची गरज असेल. विजयाचा फटका इथे आपल्याला पाहायला भेटेल का? हॅलो हॅलो, नक्कीच विजयाच्या फटक्यानं मॅच जिंकणं मात्र इथे आपण पाहू शकता. या चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अजूनही मॅच आपल्याला पाहायला भेटेल कारण की अगदी मोठा फटका खेळून मॅच लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता, परंतु तसं काही नाहीये. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. 4 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. मॅच कुठल्याही मोमेंटला येऊ शकते. हा फटका खेळण्याची कदाचित गरज होती की नव्हती, येणारी वेळ, येणारा काळ येथे मात्र नक्कीच सांगून जाईल कारण की या क्रिकेटच्या पटलावरती आपण 1 धाव देखील डिफेन्स होताना पाहिलेली आहे. क्रिकेट जितका जुना तितकाच नाविन्यतेने भरलेला आहे आणि या सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा खेळ आहे. या मॅच मध्ये आपण प्रेडिक्शन करू शकतो परंतु भविष्यवाणी करू शकत नाही, परंतु अनुमान आपण इथे नक्कीच लावू शकतो की काहीसे डॉट बॉल आलेली विकेटची प्राप्ती झाली तर मॅच मध्ये इथे मात्र गावदेवी उंबाणी संघ कमबॅक करू शकतोय. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निलेश दाखल झालाय. 6 चेंडू 4 धावांची गरज. अजूनही काही इथे मात्र नक्कीच घडू शकते मैदानाच्या आतमध्ये. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही उड़ान होती है. 6 चेंडू आणि 4. फुलटास बॉल होता त्या ठिकाणी. चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता 2 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. सर्वांचं कार्य खूप छानपैकी आपल्याला पाहायला भेटलं. एकता ट्रॉफी 20-25 मधील आजच्या दिवसातील शेवटची मॅच. उद्या देखील आपल्याला याच डोळा क्रिकेटचा हा थरा रोमांचकारी अद्भुतकारी सोहळा पाहायला भेटेल. खोल टप्प्याचा बॉल इथे देखील आपल्याला पाहायला भेटलाय. अजून देखील मॅच जिवंत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गावदेवी उंबाणी संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. चेंडू शिल्लक असतील इथे 4 आणि 2 धावांची गरज असेल. हो, इथे मात्र आपण पाहू शकता बॉल इथे मात्र हो डॉट बॉल आहे. काय जबरदस्त कार्य इथे मात्र नक्कीच सुदीप अंबावणे सरांच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. आज दिवसभरात त्यांचं देखील कार्य खूप छानपैकी पाहायला भेटलं आणि सर्व पंचांनी देखील खूप छान कार्य केलं. आकाश धुमाळ असतील, करण मगर आणि आमचे प्रवीण गायकवाड सर आहेत. जबरदस्त इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकता ही मॅच. हो, इथे मात्र आपण पाहू शकता या फुलटास बॉल होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक दूरवरती परंतु अगदी झेल तिथे मात्र सोडलीने पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे प्रतीक 11 मालविलेपाडा या संघानं. हार्दिक शुभेच्छा प्रतीक 11 मालविलेपाडा संघ.